नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। महिला सुरक्षा संदर्भात खासदार निलेश लंके यांनी माळीवाडा व पुणे बसस्थानक परिसराची केली पाहणी। प्रत्येक एसटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, खासदार निलेश लंके। पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर एका युवतीवर एका नराधमाने बलात्कार केला। ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला लाजिरवाणी असून काळिंबा फासणारी घटना आहे। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत। एसटी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असून शेतकरी बांधव गोरगरीब लालपरीतून प्रवास करीत असतो। मात्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून फॅन बसवण्यासाठी बाकडे नाहीत। कर्मचारी देखील सुरक्षित नाहीत। राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही। माजी आरोग्य मंत्र्यांचा मुलगा हरवला होता, त्याला मात्र एका तासात शोधून देण्याची तत्परता सरकारने दाखवली। मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे अक्षरशः दुर्लक्ष असते। मी राज्य परिवहन मंडळाकडे मागणी करणार आहे की प्रत्येक एसटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व त्यांचे कंट्रोल डेपोमध्ये ठेवा। एसटीने प्रवास करणे देखील सुरक्षित राहिले नाही। माता भगिनी व कॉलेजच्या मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार देखील वाढले असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केला। युगराज भाऊ थोड़ा सा ना थांब रे थांब तुम्ही कर्मचारी आणि तुम्हाला इथं वॉशरूम असं रोज लाइट मारो फ्लैश मारो काय आपल्या लोकांना पण सांगायचं सर 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 कुठं चालू आहे? हां 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 बरोबर आहे चालू पण तो व्हिडिओ पाहिजे ना सीसीटीव्ही कॅमेरा आहे सर थांब रे थांब थांब मने थांब घाई नको करू टाका मोबाईल मध्ये कुठल्या कुठल्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शौचालय व्यवस्थित नाही। ड्रायव्हर साहेब हाय सर हाय एक्स्ट्रा लाईट चालू करून द्या तुम्ही। सर्व प्रवाशांना महत्त्वाची सूचना। नमस्कार। काय अडचण येते का गाडी